भारत पाकिस्तानात युद्धविरामासाठी मध्यस्थी केली असं म्हणणार नाही, पण मदत केली, व्यापाराच्या आधारे युद्धविराम केला, या वक्तव्यावरून ट्रम्प यांचा घुमजाव। युद्धविरामासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थी केली नव्हती, आमच्यावर अमेरिकेचा कोणताही दबाव नव्हता, युद्धविरामाच्या मध्यस्थीवरून पाकिस्तानचाही दावा। चीनच्या सॅटेलाइटची पाकिस्तानला मदत, भारतीय सैन्याचं ठिकाण आणि हालचाली चीनी सॅटेलाइटमध्ये कैद, याच हालचालीची इत्थंभूत माहिती आता चीन पाकिस्तानला पुरवत होता, सूत्रांची माहिती। तुर्की देशाचा भारताविरोधात पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा, आम्ही पाकिस्तानला यापुढेही मदत करत राहणार, तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांची भूमिका कायम। पाकला पाठिंबा देणं तुर्कीला भोवणार, भारतातील व्यापारी, विद्यापीठं, फिल्म इंडस्ट्री आणि पर्यटकांचा बहिष्कार, तर तुर्कीमध्ये भारतीय चित्रपटाचं चित्रीकरण सुद्धा होणार नाही। पुण्यातनं तुर्कीवर स्ट्राईक झाल्यानंतर आता पाकिस्तानातनं ही धमकी, पुण्यातील व्यापाऱ्याला पाकिस्तानमधून धमकीचे फोन, तुर्कीच्या वस्तू आणि फळांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही धमकी आल्याची माहिती। पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई, आमिर वाणी, यावर भट्ट आणि आसिफ शेख अशी ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावं। भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका, मी भारतात उत्पादनासाठी इच्छुक नाही, देशांतर्गत उत्पादनावर लक्ष केंद्रित करा, ट्रेंड वॉरच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा टिम कुक यांना सल्ला। चीनकडून पाकिस्तानचा प्रॉक्सी म्हणून वापर, तर चीनवर विश्वास ठेवता येणार नाही, ट्रम्प यांनी पाकविरोधात भारताला शक्य तेवढी मदत करावी, ब्रिटिश लेखक डेव्हिड वान्स यांची टीका। पाकमध्ये असलेली अण्वस्त्र चुकीच्या हातांमध्ये, पाकची अण्वस्त्र IAEAच्या देखरेखीखाली आणली पाहिजेत, जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरील राजनाथ सिंहांचं वक्तव्य। कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप मंत्र्याला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, विजय शहांविरोधातील FIR रद्द करण्यास नकार, मंत्र्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावी, सरन्यायाधीश गवई यांनी सुनावलं। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार, दुपारी 12:30 वाजता सपकाळ मातोश्रीवर ठाकरेंना भेटणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पाणी प्रश्नाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेकडून हल्लाबोल मोर्चाचं आयोजन, आदित्य ठाकरे हल्लाबोल मोर्चाला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, तर डोरलेवाडी या ठिकाणी अजित पवार सभेला संबोधित करणार, तर सणसर या ठिकाणी छत्रपती कारखान्याच्या सांगता सभेलाही ते उपस्थित राहणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं फेरप्रभाग रचना करा, निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे कोर्टाकडून काही दिवसांपूर्वीच निर्देश। मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या, नव्यानं खंडपीठ स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, सरन्यायाधीशपदी नियुक्तीनंतर भूषण गवईंचा पहिल्याच दिवशी निर्देश। मुंबईसह राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, सोलापूर, वाशिम, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, इगतपुरी आणि नांदेडमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी। मान्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी कांदा यासह बाजरी आणि भाजीपाला पिकांना फटका, केळी बागाही जमीनदोस्त, तर रत्नागिरीच्या लांजामध्ये वीज पडून एकाचा मृत्यू।